रामटेक शहरात येणारा गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे। यासाठी पोलिसांनी शहरात शांतता पथसंचलन व मॉक ड्रिल आयोजित केली। 26 ऑगस्ट रोजी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर आणि तहसीलदार रमेश कोडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रामटेकच्या मुख्य रस्त्यावरून पथसंचलन काढले। आगामी गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद सणात कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात आली। शांतता समिती व गणेश मंडळांना कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरे करण्याचे निर्देश देण्यात आले असून पोलिसांचे पूर्ण सहकार्य मिळेल असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले। नंबर जवान बजा टार्गेट फायर। गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे सण नागरिकांनी भयमुक्त वातावरणामध्ये साजरे करावे यासाठी रामटेक पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण त्यांच्याकडनं आज रामटेक शहरातून शांतता पथसंचलन करण्यात आलेलं आहे। तसेच मॉक ड्रिल घेण्यात आलेली आहे। तर माझे सर्वांना आव्हान आहे की जे आता आगामी गणेश उत्सव आहे आणि ईद ए मिलाद आहे, लोकांनी शांततेमध्ये साजरे करावे। कुठल्याही प्रकारचं भय किंवा दहशत मुक्त वातावरणामध्ये त्यांनी साजरं करायचं आहे। पोलीस प्रशासन सोबत आहे, त्यांच्यासाठी फॅसिलिटेट करण्यासाठी आहे। त्यामुळं कुठल्याही प्रकारची अफवा किंवा चुकीची माहिती सोशल मीडियामध्ये कुठल्याही नागरिकांनी पसरवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे। जे काही सूचना आम्ही शांतता समितीच्या बैठकीमध्ये आणि मंडळाच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत त्या सर्वांनी पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे। महाराष्ट्र 24 करिता गौरी गणेश बोरकर, नागपूर।